नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर मुस्लिम संघटनांचंही आंदोलन फहीम शमीम खानवर बेकायदेशीरपणे जमा गोळा केल्याचा आरोप गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नागपूरमध्ये 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी अद्यापही कायम। संचारबंदी परिसरात अत्यावश्यक कामांना मात्र सूट, तर शाळा दुकानं आजही बंद। उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य। मेट्रो, सिटी बस आणि एसटी सेवा पूर्ववत। नागपूर हिंसाचाराच्या दरम्यान दंगेखोरांकडून महिला पोलिसाचा विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल। आरोपींवर कठोर कारवाईची सर्व पक्षांची मागणी। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेत्यासंदर्भात निर्णय होईना। भास्कर जाधवांच्या नावासाठी अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षा। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांसमोर प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आणि अटक करण्याचं आव्हान। सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये बगाडचा उत्साह। गुलाबी रंगात संपूर्ण बावधन गाव रंगलं। सोबतच संपूर्ण ग्रामीण भागात आज रंगपंचमीचा उत्साह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।